आरक्षण आमच्या हक्काचं आणि कुणाच्या बापाचं। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून महागावात रास्ता रोको। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घ्यावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू ठेवून आहेत। या आंदोलनाला राज्यभरातून मोठा जनसमर्थन मिळत असून राजधानी भगवीमय झाली आहे। या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने उपोषणाला पाठिंबा दर्शवला असून मंगळवारला महागाव शहरातील नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। महागाव पोलीस प्रशासनाच्या वतीने कडोकट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मराठी 9 न्यूज साठी सचिन ओबाळे, महागाव। मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरांगे यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर 29 ऑगस्ट पासून आरक्षणासाठी आमरण उपोषण चालू आहे। या सर्व घटनेला समर्थन देण्यासाठी महागाव सकल मराठा समाजाच्या वतीने नागपूर तुळजापूर हायवे रद्द करण्यात आलेला आहे। काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत। काय सांगसाल, काय मागण्या असतील तुमच्या आरक्षणाच्या संदर्भाने राज्य सरकारकडे? या ठिकाणी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील जे मुंबईला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपोषण करतात, सर्वप्रथम तर आम्ही तालुक्याच्या वतीनं त्यांच्या त्या मागणीसाठी सरकारला विनंती करतो की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण आपण द्यावं। त्याचं कारण की मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये मराठा हा अर्धा ओबीसी मध्ये आहे आणि अर्धा जो आहे तो मराठ्यांच्या कुणबी नोंदणी राहिल्या कारणाने हे मराठवाड्यात राहिलं। त्याच्यामुळे आपल्याला नवीन काहीच करायचं नाही। त्या 350 जातीमध्ये जो ओबीसी आहे, ओबीसी मध्ये 350 जाती जे आहेत त्याच्यात ऑलरेडी कुणबी ही मराठा जात ऑलरेडी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। फरक फक्त एवढाच आहे की उरलेला जो उर्वरित महाराष्ट्रातला मराठा जो आहे तो नोंदणी करण्याचा विसरला। हैदराबाद गॅजेट सापडलं, शासनाच्या पूर्वानं जुन्या नोंदी सापडल्या। त्याचा आधार घेऊन महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला सरसगट कुणबी या जातीचं प्रमाणपत्र देऊन सहकार्य करावं आणि आमच्यावर जो अन्याय होणारा, मराठा समाजावर जो अन्याय होणार आहे तो थांबवावा। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे, परंतु राज्य सरकारकडून जसा प्रतिसाद पाहिजे तसा मिळत नाही। काय सांगता? नाही, बरोबर आहे। राज्य शासन हे उदासीनताच आहे। जवळपास 13 ते 14 महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे। 14 महिन्याच्या पिरियड मध्ये जो मधात अभ्यास करायला यायला वेळ होता, जेव्हा आंदोलन सुरू झालं की अभ्यास सुरू होते आणि आंदोलन बंद झाले की अभ्यास बंद होते। त्यामुळे कुठेतरी शासनावरची विश्वासार्हता आंदोलन करण्याची कमी झाल्यामुळं त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला मुंबई जाम करायचं काम पडलं। मागच्या वेळेस आपण वटहुकूम काढला होता, वटहुकूम सुद्धा म्हणजे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन वटहुकूम सुद्धा रद्द करण्यात आला। त्यामुळे समाजाची जी उदासीनता आहे, फार फार बेकार उदासीनता आहे, विश्वासार्हता राहिलेली नाही। तर शासनाला कुठे कोणीच पकडणार नाही। मराठवाड्यात जवळपास 54 आपले मोर्चे निघले, सुसंस्कृत मोर्चे निघले। जगानं दखल घेतलेली आहे त्या मोर्चाची की आज आम्ही आमच्या बाटल्या सुद्धा नेलेल्या, आम्ही स्वतः स्वच्छता केलेली आहे। आम्हाला आजही अडवणूक करायची नाही। याच्यापेक्षा जर मनोज दादाची प्रकृती जर खालावत गेली तर गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होईल, उग्र स्वरूपात होईल। आजही आम्ही या रास्तारोकोच्या माध्यमातून शासनाला हे शांततेचा संदेश दिलेला आहे। पोलीस प्रशासनाची भूमिका मांडून आज आम्ही आता या ठिकाणी समारोप करतोय। परंतु या ठिकाणी या तालुक्यात समाज मोठा आहे, आक्रमकता होईल। त्यामुळे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर दादाच्या मागण्या मान्य कराव्या, ही विनंती शासनाला आमच्या। आरक्षणाचा 4था दिवस आहे। मनोज जरांगे यांनी सांगितलं की आजपासून आरक्षण जे आहे कठोर करण्यात येईल, अन्नपाण्याचा सुद्धा मी त्याग करणार आहे। समाजाची काय भूमिका आहे? बिलकुल समाज त्यांच्या पाठीमागे आहे आणि 100% मनोज दादा जरांगे यांचं उपोषण सक्सेस होईल आणि मला अशी खात्री आहे की त्यांना होईल। संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील या आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि सर्व महागाव तालुका वासियांनी प्रथमच महाराष्ट्रातला पहिला हा चक्काजाम आज यशस्वीपणे, विदर्भातला पहिला हा चक्काजाम आज यशस्वीपणे शांततेने केलेला आहे। आणि सरकारला मी मराठा संघातर्फे सांगू इच्छितो की सरकारने लवकरात लवकर याच्यावर मागण्या, आमच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य करावं, नाही तर आमच्या मराठा बांधवांना, जरांगे पाटलाला मुंबईत जर काही दगाफटका झाला तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित। करणारे याचं कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे।
काय आलं की त्यांची 5 वर्षात त्यांची पोळी पकवून घेतलेली आहे. विधानसभा आणि लोकसभा हे निवडणूक जिंकलेली आहेत. ते त्यांचं सरकार आलेलं आहे. आता एक आपल्याकडे संधी आहे. आता येणारी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार त्यांचा निवडून येऊ द्यायचा नाही. त्यांचा कोण्याही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती झेंडा लागायला पाहिजेत असं मी मराठा समाजाला आवाहन करतो. या सरकारला, राज्य सरकारला मराठा समाजाच्या वतीनं आम्ही विनंती करतो की आम्हाला तात्काळ ताबडतोब आरक्षण द्या. वेळ लावला तर आम्हालाही मुंबईला येण्यात भाग पाडू नका. जर सरकारने जर आमच्या सोबत चलाकी केली आणि मनोजदादाच्या केसाला जरी धक्का लागला तरी अख्खा महाराष्ट्र दिल्लीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज महागाव तालुक्याच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने महागाव शहरात आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर मराठा समाजाच्या वतीने आज रास्ता रोको करण्यात आला. आज जो मनोज जरांगे पाटील हे आज ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी जे तिथे झगडत आहेत, आमरण उपोषण करतायत, त्यांच्या पाठिंब्याच्या समर्थनार्थ आज महागाव तालुका रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्या समस्याची शासनाने त्वरित दखल घ्यावी. दखल न घेतल्यास यापुढे सुद्धा या महागाव तालुक्याच्या वतीनं या शहरात तीव्र आंदोलन उभारलं जाईल, याची शासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती. मनोज दादा जरांगे पाटलांनी जो आमरण उपोषणाचा लढा सुरू केलेला आहे, आज त्या लढ्याला 3 दिवस झालेले आहेत पूर्ण. 4थ्या दिवशी त्यांनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे. या लढ्यामध्ये त्यांनी पाणी सोडलं, त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे. मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. जरांगे साहेबांना जर काही जर झालं कमी जास्त तर महाराष्ट्र आम्ही मराठा पूर्ण पेटून टाकू, याच्यात कोणतीही शंका नाही. आपण पाहू शकता की महागाव, नागपूर, तुळजापूर हायवेवर मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज जे आहे जमलेला आहे. 29 ऑगस्ट पासून मराठा आमरण उपोषण चालू केलेलं आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे लोक आहेत ते महागाव येथील नॅशनल हायवेवर जमलेले आहेत. मराठी महागाव.